आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हेरवाड हायस्कूलमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकावर POCSO अंतर्गत गुन्हा। शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हेरवाड हायस्कूलमधील संगणक कक्षात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक अजित दिवटे राहणार कुरुंदवाड याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थिनीच्या आईने मुलीच्या वतीने फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार 23 जून 2026 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास हेरवाड हायस्कूलमधील संगणक कक्षात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे। फिर्यादीनुसार विद्यार्थिनीच्या मैत्रिणीचा वाढदिवस असलेल्या शाळेत चॉकलेटचे वाटप सुरू होते। त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असता शिक्षकाने तिला आत थांबवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत घरी गेली। तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर तिच्या आईने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी संशयित शिक्षक अजित दिवटे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 74-75 तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील करत आहेत। या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे।